नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 31 डिसेंबरच्या पार्टीला काय चटपटीत बनवावे असा प्रश्न पडला आहे का? मग ही घ्या हराभरा कबाबची रेसिपी। यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला नाही आहे, तर हे कबाब तुम्ही आजच बनवून ठेवा आणि डायरेक्ट 31 डिसेंबरच्या रात्री तळायला घ्या। चला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी एक मोठी जुडी पालकाची आणून त्यातनं फक्त पाने वेगळी करून घ्या। या कबाबसाठीचं सर्व हिरवं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। फरसबी आपण बारीक कापून घेऊया आणि वरून नंतर पुदिनाची पानं घालणार आहोत। आपले कबाब मस्त चविष्ट व्हावेत, तसेच प्रॉपर त्याला बाइंडिंग मिळावं म्हणून वापरलेलं साहित्य इथे मी लिस्ट आउट केलेलं आहे। आवडत असल्यास तुम्ही यामध्ये पनीरही वापरू शकता। सर्वात आधी आपण जिरं, हिरवी मिरची व आल्याची पेस्ट करून घेऊया। पालक व वाटाणा ब्लांच करून घेण्यासाठी आपण इथे कढईमध्ये एकदम थंड पाणी घेतलेलं आहे आणि दुसरीकडे गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यामध्ये पालक घालून 2 मिनिटांसाठी त्याला उकळून घेणार आहे। उकळत्या पाण्यातनं हा पालक काढून लगेच या गार पाण्यात घालून घेऊया। हा पालक चाळणीत काढून घेऊया व हाताने दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया। याच पद्धतीने वाटाणे, फरसबी 5 मिनिटं उकळत्या पाण्यात उकळून चाळणीत उपसून घेऊया। हा वाटाणा जर जू नसेल तर मात्र आपल्याला कुकरमध्ये तो वाफवून घ्यावा लागेल। आता 3 चमचे तेलामध्ये मिरचीचे वाटण व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यामध्ये बेसन व बाजरीचे पीठ घालून मस्त खमंग वास येईपर्यंत ते परतून घेऊया। आता ब्लांच केलेल्या पालकची आपण पेस्ट करून घेऊया आणि वाटाणा व फरसबी जाडसर असे भरडून घेऊया। यात मिरचीचे वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, मुठभर पुदिन्याची पाने बारीक चिरून सर्व घालून घेऊया। मिश्रणाचा ओलावा शोषून घेण्यासाठी बारीक केलेली पोह्यांची पावडर व आवश्यकतेनुसार ब्रेड क्रम्स, चवीनुसार मीठ, चाट मसाला, हळद हे सारं घालून मिक्स करून घेऊया। हे मिश्रण थोडेसे ओलसर वाटते आहे म्हणून यामध्ये अजून थोडा ब्रेड क्रम्स घालून आणि चाट मसाला घालून हे आपण मिक्स करून घेऊया। मैदा व कॉर्नफ्लॉवर घालून आपण भजीच्या पिठापेक्षा पातळ अशी स्लरी बनवून घेणार आहोत। त्यामध्ये या टिक्की डीप करून घेणार आहोत। या स्लरीमध्ये डीप केल्यामुळे आपल्या टिक्कीला मेल्ट होण्याची भीती कमी होते, तसेच एक क्रंच टिक्कीला मिळतो। अशा पद्धतीने टिक्की बनवून त्याला काजू लावून या स्लरीमध्ये बुडवून आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। आता हे कबाब आपण सेट होण्यासाठी डीप फ्रीजरला अर्ध्या तासासाठी ठेवूया किंवा एका डब्यामध्ये ठेवून आपण ते महिन्याभरानंतरही तळून वापरू शकतो। कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे कबाब आपण मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने चांगले खरपूस होईस्तोवर तळून घेणार आहोत। कढईत सोडल्यानंतर 2 मिनिटं त्या कबाबला अजिबात डिस्टर्ब करू नये। एक बाजू व्यवस्थित तळली गेल्यानंतर ते उलटवून घ्यायचे व दुसरी बाजूही व्यवस्थित होऊ द्यावी। यातले सर्व जिन्नस शिजवलेले असल्यामुळे आपण हे शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो। त्यासोबत सर्व करण्यासाठी थोडे वाटाणे तळून घेऊया, पण खूप काळजी घ्या बरं का, हे वाटाणे तडतड आपल्या अंगावर उडू शकतात। हे कबाब सर्व करताना त्यावर मस्तपैकी चाट मसाला टाकून सर्व करा बरं का। काय मग कशी वाटली ही पार्टी स्नॅक्सची रेसिपी? येत्या 31 डिसेंबरसाठी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनेलला सबस्क्राईबही करा। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।